आता वळूया बडे मुद्देतल्या आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरच्या छावा सिनेमाच्या निमित्तानं महाराष्ट्राचं अवघं राजकारण आणि समाजकारण ढवळून निघालंय। शंभू राजांबद्दलच्या अनेक वादांचं मोहोळ उठलंय। संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी कुणी फितुरी केली? स्वराज्याचा खलनायक नेमका कोण? या प्रश्नांची उत्तरं देताना कुणी गणोजी शिर्केंचं नाव घेतलंय, तर कोणी अण्णाजी दत्तोपंतांसोबत फितुरीची कडी जोडली। त्यामागे मराठा विरुद्ध ब्राह्मण या सुप्त संघर्षाची एक किनार आहे। कुणी संभाजी महाराजांना धर्मरक्षक ठरवतंय, तर कुणी त्यांना केवळ स्वराज्य रक्षक म्हणतंय। त्याच्या मागे सुद्धा पुन्हा ब्राह्मणेतर विचारधारेचा एक संघर्ष आहे। दोन्ही छत्रपतींबद्दलचे काही वाद यांना त्या कारणानं कायम उफाळून येत असतात। त्यात कधी महाराजांच्या जन्मतारखेचा वाद असतो, कधी त्यांच्या गुरूंचा वाद, कधी राज्याभिषेकाचा वाद, तर कधी त्यांच्या मृत्यूचा वाद वारंवार उफाळून येतो। संभाजी महाराजांच्या बाबत सुद्धा तेच आहे। शंभू राजांची बदनामी, शंभू राजांसोबत झालेली फितुरी या अनेक वादांचं मूळ पुन्हा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांच्या संघर्षात दिसतंय। त्यामुळे या सगळ्यातून काही मूलभूत सवाल निर्माण झाले। 350 वर्षांपूर्वी झालेल्या त्या संघर्षाला खरंच जातीय अभिनिवेश होता का? त्यावेळी झालेला तो केवळ सत्ता संघर्ष होता की ते धर्मयुद्ध होतं? या इतिहासावरून आज जातीय आणि धार्मिक संघर्ष पेटवला जातोय आणि तो पेटवणं महाराष्ट्राला परवडणार आहे का? या संघर्षात आपल्या श्रद्धास्थानांचं विद्रुपीकरण होतंय का? आपल्याला हव्या त्या रंगात इतिहास आणि ऐतिहासिक पात्रांना रंगवलं जातंय का? आपल्या श्रद्धास्थानांना कळत नकळत आपण जातीय साच्यात अडकवतोय का? की ऐतिहासिक पात्रांच्या माध्यमातून आपापलं राजकीय इप्सित अर्थात पॉलिटिकल स्कोर सेट केला जातोय का? म्हणूनच आज बडे मुद्देत आपण चर्चेला विषय घेतोय छत्रपतींचा इतिहास ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशा नजरेतून पाहिला जातोय का? पण बघूया हे का विचारण्याचं कारण काय, त्या संदर्भातला खास रिपोर्ट। छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता। आता ऐका, तुमचं नाव काय? बाबासाहेब पुरंदरे कोण होता? ब्राह्मण होता। ऐका ऐका, ब्राह्मण इतका द्वेष इतका? तुमचं नाव काय? काय बोलताय तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर, गुगलवर सर्च करा। प्रशांत कोरटकर, इथनं पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात। हॅलो, तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही। या फोनवरील संभाषणाची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। इतिहासकार संशोधक इंद्रजित सावंतांना ही धमकी देण्यात आली आहे। ब्राह्मण विरोधी वक्तव्य करू नका असा धमकीवजा इशारा प्रशांत कोरटकरांनी दिल्याचं त्या ऑडिओ क्लिप मधून समोर आलंय। तसंच कोरटकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय। साहेब, ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका। तुम्ही ब्राह्मणांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे, लक्षात घ्या। म्हणजे काय करणार आहेत मग ते? नाही, ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय, लक्षात ठेवा। हे कुणी आणि रामचंद्र मधलं अमात्य कोण होते? बाजीप्रभू कोण होते? महाराजांना कोणी वाचवलं? हे लक्षात ठेवा तुम्ही। कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत, लक्षात ठेवा। अरे, कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच? काय नवीनच? बाजीप्रभू महाराज गेले तुमचे पळून। कोण? तुमचे महाराज गेले पळून? पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? तुम्ही इतिहास पूर्ण वाचा, लक्षात घ्या। नाही, ब्राह्मणांवर फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही, लक्षात घ्या। काय होणार नाही म्हणजे? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही। तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं, असं मी नाही म्हणत। तो जो कोणता रेफरन्स दिला तुम्ही? कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना, सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं तर। तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज? मग तुम्हाला माहिती काय बोलताय लोकांना? तुम्हाला माहित आहे? तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या। आता या प्रकरणाची गृह खात्यानं गंभीर दखल घेत मंगळवारी इंद्रजित सावंतांचा जबाब नोंदवला। ह्या धमक्यांनी घाबरायचा विषयच येत नाही, कारण असल्या फोनवरून देणाऱ्या धमक्या या अशा अनेक येत असतात। आणि शिवाजी महाराजांचे मावळे हे औरंगजेबाला घाबरले नाहीत, अफजल खानाला घाबरले नाहीत,
शाहू महाराजांना जो त्रास झाला, राजर्षी शाहू महाराजांना, ते कधी घाबरले नाहीत. त्यांचा खून करायचा 3 वेळा प्रयत्न झाला तरी. त्यामुळं या धमक्यांना काय मी घाबरणार नाही. दरम्यान प्रशांत कोरटकरांनी इंद्रजित सावंतांना फोनवरून आपली बदनामी केल्याचा आरोप केलाय. कुठल्याही कॉन्ट्रोवर्शियल याच्यामध्ये स्टेटमेंट करत नाही आणि धमकी देण्याचा प्रश्नच नाही. माझा त्यांचा संबंध नाही, त्यांचा नंबर माझ्याकडे नाही. मी त्यांना कॉल केला हे त्यांनी सोशल मीडियावर सांगितलं. इंद्रजित सावंत हे अभ्यासक आहे इतिहासाचे, त्यांनी मला फोन करून विचारलं असतं की बा असा असा माझ्या फोन आला. असं न करता त्यांनी उलट माझी बदनामी केली सोशल मीडियावर. आज सकाळपासून शेकडो कॉल मला धमकीचे आले, शेकडो कॉल आले की तुम्ही तुमचं म्हणणं मांडा. मी मीडियाला सांगितलं की याच्या संदर्भात संबंधित तक्रार मीच करणार आहे सायबर सेलकडे. तर इकडे नागपुरातील प्रशांत कोरटकरांच्या निवासस्थानी पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी नेमकी कोणी दिली हे आगामी काळात पोलीस तपासात उघड होईल. पण हा वाद नुकताच प्रदर्शित झालेला छावा सिनेमावरून उफाळून आल्याचं दिसतंय. इंद्रजित सावंतांनी या सिनेमाविषयी आपलं मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर वादाला तोंड फुटलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या वादंगाच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झाले. हे सवाल अतिशय संवेदनशील आहेत आणि चर्चा सुद्धा संवेदनशीलपणेच आपल्याला करायची आहे. पण त्यासाठी बघूया हे बडे मुद्दे नेमके कुठले आहेत जे आज आपल्याला या चर्चेत आणायचे आहेत. बडे मुद्देच्या माध्यमातून आपण मान्यवर पाहुण्यांच्या समोर काही प्रश्न ठेवणार आहोत. छत्रपतींचा इतिहास ब्राह्मणेतर नजरेतून पाहिला जातोय का? आणि हा पाहिला जात असेल तर त्याच्यातून नेमकं काय घडतंय? तर बघा, 350 वर्षांपूर्वीच्या संघर्षात खरंच तो जातीय अभिनिवेश होता का? ती जातीची लढाई होती का? हा सवाल आज आपल्याला चर्चेत आणायचा आहे. तो केवळ सत्ता संघर्ष होता की त्याला धर्मयुद्ध म्हणायचं? याबद्दल सुद्धा आज आपल्याला चर्चा करायची आहे. त्याचबरोबर संघर्षात आपल्या श्रद्धास्थानांचं विद्रुपीकरण होतंय का? तो एक आरोप करतोय. सातत्यानं बदनामीकारक मजकूर लिहिला जातोय. हे का होतंय? आणि यात आपली श्रद्धास्थानं त्यांचं विद्रुपीकरण होतंय का? इतिहासावरून जाती आणि धार्मिक संघर्ष पेटतोय का? आणि हा पेटणं या महाराष्ट्रासाठी हिताचा आहे का? समाज म्हणून आपल्या सगळ्यांच्या हिताचा आहे का? आपल्याला हव्या त्या रंगामध्ये इतिहासाला वेगवेगळ्या बाजूंनी रंगवलं जातंय का? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण प्रत्येकजण आपापले लेबल घेऊन बसलाय. आणि शेवटचा मुद्दा, ऐतिहासिक पात्रांच्या माध्यमातून खरं तर राजकीय इप्सित साध्य करण्याचा हा कुणाचा प्रयत्न आहे का? चर्चा करायला हवी. कारण आज महाराष्ट्राचा समाजमन पूर्णपणे ढवळून निघालेला आहे. सुरुवातीला मी म्हणालो त्याप्रमाणे हा विषय अतिशय संवेदनशील आहे आणि इतक्या संवेदनशील विषयाची चर्चा सुद्धा संवेदनशीलपणेच व्हायला हवी. यासाठी आज तसेच सगळे पाहुणे सुद्धा आपण बोलवलेले आहेत. आज या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत नागपूर राजघराण्याचे वंशज राजे मुधोजी भोसले. राजे, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी इतिहास अभ्यासक संजय सोनवणी सर आहेत. संजय सर, तुमचंही स्वागत. आपल्यासोबत इतिहास अभ्यासक पार्थ भाविस्कर आहेत. पार्थजी, तुमचंही स्वागत. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सुधीर भोंसाळे सर आपल्यासोबत आहेत. सुधीरजी, तुमचंही स्वागत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खरं तर अमोल मिटकरी आहेत, पण इथं ते मात्र आमदार म्हणून नाही आहेत किंवा त्या पक्षाचे म्हणून नाही आहेत, तर शिवव्याख्याते म्हणून आपण त्यांना या चर्चेमध्ये घेतलेलं आहे. पण या तुमचंही स्वागत आहे. मी या चर्चेची सुरुवात राजे मुधोजी भोसले यांच्यापासून करणार आहे. आज समाज माध्यम उघडलं की आपल्याला ब्राह्मणेतर जो संघर्ष सुरू आहे तो संघर्ष स्पष्टपणे दिसतोय. आणि या सगळ्याच्या मुळाशी दिसतोय तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा तो इतिहास. खरंच आपण तो इतिहास ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या नजरेतून पाहू लागलोय का? हा जो बोला, माझा आवाज येतोय? आवाज कटला. हा जो आता आवाज येतोय. सलग बोला. हा जो इतिहास आहे हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आज ज्याप्रमाणे दाखवल्या चाललेला आहे हा एक चुकीचा हा इतिहास आहे. शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं. त्यावेळेस कोणत्या जातीला आणि कोणत्या याला असं वेगळं गौण केलेलं नाही. हा स्वराज्य सगळ्या जाती पक्षांना मिळून, सगळ्या जाती धर्माला मिळून त्यांनी तो स्वराज्य स्थापन केला आहे. आणि
हा हिंदवी स्वराज त्यांनी स्थापन केला, त्यावेळेस हा असा कोणताच विषय नव्हता की मराठा ब्राह्मण या दुसऱ्या ह्याचा असा कोणताच विषय नव्हता. हा आज एक सिनेमा आला आणि इतिहासामध्ये जे काही लिहिलेलं आहे त्यावरनं सिनेमा तयार करण्यात आलेला आहे. आज 300 आणि 350 वर्षानंतर आम्हाला ह्याची का अशी आवश्यकता भासते की आम्ही हे द्वेष निर्माण करून ह्या वातावरणाला गढूळ करण्याचं कार्य आम्ही का करतो हेच मला कळत नाही आहे. शिवाजी महाराजांबद्दल बोलताना बोलणेवाल्याने बी विचार करून बोलावा, कारण तो इतिहास जो घडला तो इतिहास जर अभ्यासक इतिहास अभ्यासक त्याला बरोबर मांडतात आहे आणि त्याच्यावरनं वाद करण्यालाही काहीच नाही आहे. त्यांनी आपलं मत मांडलं, आपण आपलं म्हणतो प्रखरपणे मांडावं, आपण आपलं मत मांडावं, पण मत मांडताना कुठेही त्या शिवाजी महाराजांचा अपमान होता कामा नये, संभाजी महाराजांचा अपमान होता कामा नये हा विचार करावा. एकेरी भाषामध्ये आज तुम्ही ज्या त्वेषाने बोलता त्या त्वेषाने प्रशांत रोटकर जे आहेत कोरटकर हे जे बोलले ते फार चुकीचं बोलले आणि हा कुठंच मराठा आणि ब्राह्मण किंवा मराठा आणि इतर अशा वादाचा हे प्रश्नच नाही आहेत. एखाद्या त्यावेळेस त्या चीजमध्ये एखाद्या ह्याच्याने काही हे झालं असेल त्यासाठी पूर्ण ब्राह्मण दोषी आहेत का? शिवाजी महाराजच्या जावळीच्या मोरांनी शिवाजी महाराजचा विरोध केला म्हणून सगळे मोरे त्याचे दोषी होतील का? ते बी मराठा होत आहे, असं होत नाही आहे. म्हणून ह्याचा जो अभ्यास करतो ते अभ्यासपूर्वक याला ठेवलं पाहिजे. इथं कुठेही राजकीय ह्याच्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला या ठिकाणी गोवल्या गेले नाही पाहिजे आणि अशा प्रकारचा आक्षेप याचा मी विरोध करतो आहे आणि अशा प्रकारचे वक्तव्य हे झाले नाही पाहिजेत. दुसरं असं की आपण मुद्दा विचारला ते थोडं पुढं जातो मी की त्यांनी जे शब्द वापरले प्रशांत कोरटकरनी ते शब्द जे वापरले ब्राह्मणाचा मुख्यमंत्री आहे, तुम्ही त्याच्या हाताखाली काम करता, हे शब्द वापरणं योग्य आहे का? ह्याच्या पहिले दुसरे मुख्यमंत्री नव्हते का? मराठा मुख्यमंत्री नव्हते का? त्याच्या हाताखाली ब्राह्मणांनी कामं नाही केले का? हा कोणचा वाद आणून राहिले नाही, कोणची गोष्ट सिद्ध करणं सांगून राहिले? तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल एकेरी शब्द बोलता, तुम्ही एकेरी शब्दांनी तुम्ही बोलले, अतिशय आक्षेपार्ह अशा भाषेत बाहेर बोलले. एवढे मोठे इतिहासकार वक्तव्य झाली अशा प्रकारचे आरोप आज होत आहेत. हो, इंद्रजित सावंत सारख्या एक अभ्यासक माणसाला अशा विचार घाणेरड्या प्रकारचे तुम्ही शिव्या घालता, तुम्ही बोलता आणि धमकी देता की पूर्ण मराठी एक होऊन जा, कोल्हापूरला येतो. अरे तू नागपूरला तर घरामध्ये भेट आम्हाला, तू नागपूरला जिथं भेटल तिथं पुरे मराठे काय, फक्त मराठेच नाही शिवाजी महाराजचे प्रेमी हर जाती धर्माचे इवन ब्राह्मण समाजाची मी तुला सोडणार नाही एवढं मी इथं सांगू येतो. इथं आम्हाला मराठा ब्राह्मण वाद नाही करायचा, पण मी त्या भोसले घराण्याचा असल्यामुळं मी मुख्यमंत्र्यांना निवेदन करतो की त्याला उद्या महाशिवरात्री या उद्यापर्यंत त्याच्यावर सक्त कारवाई करा, नाही तर महाशिवराच्या दुसऱ्या दिवशी रुद्र अवतार आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तो नागपूरला काय ते एरियाच्या बाहेर आम्हाला सापडोय. ठीक आहे, तुम्ही थेट इशारा देताय की हे चुकीचं वक्तव्य आहे. हे मराठा ब्राह्मणामध्ये कुठलंच वक्तव्य आहे आणि कुठल्याच जाती ते निर्माण केला नाही पाहिजे. ह्याच्यासाठी शिवप्रेमी हे ब्राह्मण मराठा सर्व जाती धर्माचे आहेत, हे त्याला सबक शिकवतील. त्यासाठी आम्ही त्याला सबक शिकू एवढं मी या ठिकाणी बोलू इच्छितो. नक्कीच मला संजय सोनावणी सरांना पण तोच प्रश्न विचारायचा आहे. सर, गेल्या काही दिवसात एक ना अनेक वाद उफाळले, त्या अनेक चर्चांमध्ये तुम्ही सुद्धा होतात आणि सोशल मीडियावर आज आपण बघितलं तर या सगळ्या वादाच्या मुळाशी पुन्हा तोच छत्रपतींचा इतिहास ब्राह्मणेतर अशा नजरेतून आपण पाहतोय, म्हणून हे सगळं घडतंय का? तुम्ही म्हणताय बळेसाहेब, ती गोष्ट बरोबरच आहे. याला ब्राह्मणेतर या वादाचं रूप आज दिलं जात आहे. खरं म्हणजे तसं होतं का? तर तसं नाहीये. याचं कारण असं, अफजल खानाने ज्या वेळेस जावळीत तो आला प्रतापगडावर, त्यावेळेस मोरोपंत पिंगळे हे स्वतः एका बाजूने लढलेले आहेत, नेताजी पालकर दुसऱ्या बाजूने लढलेले आहेत. त्यामुळं इथे जातीवाद आणणं आणि जे हे कोण असतील ते जे म्हणाले की बाजी प्रभू देशपांडे हे अमुक मुरारबाजी ब्राह्मण होते, हे त्यांचंही अज्ञान आहे, घोर अज्ञान आहे. परंतु ते काही असो, त्याने काही फरक पडत नाही. महत्वाची गोष्ट अशी आहे की याला जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न हे दोन्ही पक्ष का करत आहेत.
याचं कारण आहे की याच्यामध्ये धर्मकारणे आहे, कारण वैदिक धर्म, हिंदू धर्म यात प्रचंड दरी आहे आणि कोणी ना कोणी कोणावर तरी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी खोट्याचा आश्रय घेण्यात सुद्धा कमी बाळगत नाही. कमीपणा त्यांना वाटत नाही की आपण काहीतरी खोटं बोलतोय. मग इंद्रजित सावंत असोत किंवा उजव्या किंवा संघी विचारधारेचे विचारवंत असोत, ते त्यांचं नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे आणि त्यांचं नॅरेटिव्ह हे पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता या क्षणी कोराटकर सारखा माणूस किंवा इंद्रजित सावंतांसारखा स्वतःला अभ्यासक समजणारा माणूस, त्यांचे काय असतील विचार ते असू शकतं, परंतु ते विचार आपण समाजासमोर मांडताना यातनं कोणता संदेश जातो, कोणता द्वेष विकार आपण पसरवतो याचं यांना भान नाही. आणि हे भान का नाहीये? कारण यांना झटपट प्रसिद्धीची हौस आहे, हाव आहे आणि त्या हवेच्या पोटी हे सगळे उपद्व्याप हे केले जात आहेत. याच्या माग जातीय कारण सगळ्यात महत्वाचं आहे. याच्यामध्ये दोन्ही पक्ष जे आहे हे जातीय दृष्ट्या तुटून पडलेत. पण शिवकाळामध्ये किंवा शंभू काळामध्ये हा संघर्ष जातीय होता का धार्मिक होता का? अजिबात नाही. तो फक्त आपली सत्ता राखणं, जास्तीत जास्त मिळवायचा प्रयत्न करणं, शत्रूला जमेल तसं हरवायचा प्रयत्न करणं, शत्रूला हरवायला जोही कोणी कामाला येईल त्याचा वापर करून घेणं आणि शेवटी आपली इप्सिस साध्य करणं, हा मर्यादित हेतू होता. हा मर्यादित हेतू आज आपण लोकशाही राष्ट्रात जगत असूनही आपण त्याला अत्यंत विकृत परिस्थितीला नेऊन ठेवलेलं आहे. आणि ही विकृत परिस्थितीने आज समाजामध्ये विकार निर्माण होण्याच्या पलीकडे काही साध्य होत नाही. हा चित्रपट आला, चित्रपट आहे, चित्रपटाला तुम्ही मनोरंजन करून घ्या, नसेल पाहायचं नका पाहू, त्यातला इतिहासानं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं आणि त्याला तुम्ही इतिहास समजायला लागला ते अवघड होऊन जाईल. कारण दुसरी गोष्ट अशी आहे की चित्रपट सुद्धा कोणत्या दृष्टिकोनातून बनवला, तो जर उजव्या पद्धतीने बनवला असेल किंवा डाव्या पद्धतीने बनवला असेल तर दोन्ही पद्धती वाईट आहे. इतिहास हा इतिहास आहे, तो उजवाही नसतो आणि डावाही नसतो, तो अत्यंत शुद्ध, तर्कनिष्ठ, सरळ शुद्ध इतिहास असतो. या इतिहासाकडे आपण फार मोकळ्या दृष्टीने पाहायला शिकलं पाहिजे. आणि आजच्या समाजामध्ये वादंग निर्माण करणं किंवा धमक्या देणं किंवा घाणेरड्या भाषेमध्ये शिव्या देणं, छत्रपती शिवाजी महाराजांचा, शंभूराजांचा अवमानात्मक शब्द वापरणं हे अत्यंत निषेधाच्या पलीकडे आहे. हे म्हणजे आणि त्याला पोलीस संरक्षण मिळतं, हे खरोखर खेदजनक आहे. कारण आता हे खेदजनक आहे. मला आणखी काही पाहुण्यांकडे जायचं आहे. मला या चर्चेमध्ये सुधीर बोनसाळे यांना आणायचं आहे. संभाजी ब्रिगेडचे ते अध्यक्ष आहेत. दोन समाजामधला हा जो जातीय विखार इतिहासाच्या निमित्तानं वारंवार समोर येतोय, खरोखरच ऐतिहासिक याचे संदर्भ तसे आहेत का? हा सगळा इतिहास जातीच्या अनुषंगानं आहे की ही एक लढाई आहे श्रेष्ठत्वाची, बेस्ट कोण श्रेष्ठ कोण, म्हणून हा जातीय विखार आहे? विलास सर नमस्कार. नमस्कार. आणि महाराष्ट्रातले तमाम शिवप्रेमींना माझा मानाचा मुजरा. माझं नाव भोंसले नाही, मी भोसलेच आहे. आम्ही सातगाव भोसले म्हणून प्रसिद्ध या बाजूला. शिवाजी महाराजांचे कोरडे म्हणून सचिव होते, त्यांचं खोपीमध्ये एक रावटा पण आहे आमच्या. तर सांगायचा मुद्दा हाच आहे की ब्राह्मण ब्राह्मणेतर हा विषय केव्हा आला. मला वाटतं सोनवणी सरांना मी आता इतिहासकार म्हणून ओळखतोय. पूर्वी सोनवणी सरांना माहितीच नव्हतं. सोनवणी सरांचा कोणताच पुस्तक आम्ही वाचली नव्हती. ब्राह्मणेतर इतिहास केव्हापासून पुढे आला की जेव्हा प्रत्येक गोष्ट, म्हणजे मी तुम्हाला सांगतो मी लहानपणापासून ऐकतोय आणि आतापर्यंत जेवढे चित्रपट पाहिले किंवा जे पाहिले तर असं दाखवलं गेलं की केवळ फक्त ब्राह्मणांनी ज्या देशामध्ये लढा केला आणि ब्राह्मणांनी सगळं स्वातंत्र्य पण ब्राह्मणांनी जिंकलं. शिवाजी महाराजांचं अगदी ते त्यांचं राज्य सुद्धा रामदासांच्या झोळीमध्ये उडावून विका राजवाड्यांनी संपूर्ण भागच रामदासाकडे वळवून टाकला. त्यामुळे तोपर्यंत आतापर्यंत ह्या गोष्टीकडे कोणी पाहत नव्हतं. परंतु जसे सोनवणी साहेब आहेत, तसे इंद्रजित सावंत आहेत किंवा आणखीन अनेक इतिहासकार आहेत. मी म्हणतो इतिहासकार हा ब्राह्मण ब्राह्मणेतराविषयीपेक्षा चांगले आहेत ना लोक. नरहरी कुरुंदकर झाले, शेवळकर झाले, शेजवळकरांनी तर स्पष्टपणे विका राजवाड्यांनी ह्या दोन भाग केले, ब्राह्मण ब्राह्मणेतर भाग केले, असा स्पष्ट आरोप केलेला आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आतापर्यंत शिवाजी महाराजांचं चरित्र ज्यांनी बदनाम केलं. माझं काय म्हणणं आहे, छावा चित्रपटातून तुम्ही गणूजी कान्होजी दाखवले, आता ठीक आहे दाखवले, त्याच्यानंतर त्यांचा इतिहास खरा आहे काय खोटा आहे या बाबतीत इंद्रजित सावंतांनी स्पष्ट पुरावा दाखवला. आता पुरावा दाखवला त्याच्यामध्ये ब्राह्मण त्यांनी म्हटले, इंद्रजित सावंतांनी म्हटलं का तर नाही म्हटलेलं आहे.
असं असताना देखील वेगळ्या प्रकारे ती भूमिका घेऊन मग एका याने बोलायचं, तर मला एक सांगा की ही आत्ताचीच परंपरा नाहीये. सावरकर आपल्या पुस्तकामध्ये काय म्हणतात, त्याच्यानंतर तुमच्या गोळवळकरांच्या पुस्तकात तुम्ही वाचा, त्याच्यानंतर तुम्ही कानेटकरांची नाटकं पहा, तुम्ही भालजी पेंढारकरांची चित्रपट पहा, किंवा तुम्ही गडकरींचं ते राजसन्यास नाटक पहा. काय चाललंय म्हणजे तुम्ही एका गटाला, तुम्ही एका संभाजी महाराजांना आतापर्यंत त्यांचं जे चरित्र होतं ते झाकळून ठेवण्यामध्ये आणि त्यांचं चरित्र दडपून ठेवण्यामध्ये, त्यांना बदनाम करण्यामध्ये कोण पुढे होतं? हा विषय ब्राह्मण. पण त्याच वेळेस अनेक ब्राह्मण चरित्रकार आहेत, त्यांनी त्यांना पुढे आणलं ना. मग नर पाठक असतील किंवा तुमचे कमल किशोर गोखले असतील, वासी बेंद्रे असतील, अशासारख्या अनेक, म्हणजे असा ब्राह्मणेतर हा विषयच नाही. हा विषय कुठला आहे? जे वर्ण वर्चस्वाने गंड झालेले आणि स्वतःला काहीतरी वेगळंच, आम्हीच कोणतरी फार मोठे ह्या देशातील याच्याप्रमाणे मोठे आहोत आणि आमच्यामुळे सगळा इतिहास घडला, अशा जे काही ब्राह्मण लोक आहेत यांच्या एक विचारधारा आहे. वर्चस्ववादाच्या भूमिकेतून त्यांनी कायम छत्रपती शिवाजी महाराज किंवा मराठ्यांना त्यांनी बदनाम करून टाकलेलं आहे. मला सांगा सर, मी विचारतो त्याच्या पुढचे मोरे साहेब, मला बोलून द्या. शिर्के असू द्या, मोरे असू द्या, खंडोजी खोपडे असू द्या, तुम्ही सूर्याजी पिसाळ असू द्या, यांची नावं आतापर्यंत घेतली होती. याच्या पूर्वजांनी कधी, यांच्या वंशजांनी आतापर्यंत कधी विरोध केला होता का? कधीच केलेला नाहीये. पण मला सांगा, ह्यांच्यापैकी ह्यांच्या वंशजांनी कधी पुस्तक लिहिलं का की आमका हा बदनाम होता, आमकं संभाजी महाराज असे होते तसे होते, लिहिलं का? परंतु याचा आपला त्यांना पाठीच्या पायाखाली दिलेल्या अण्णाजी दत्तोचा खापरपंतू, कोण म्हणतो? खापरपंतू 150 वर्षाने पुस्तक लिहितोय आणि तो संभाजी महाराजांची बदनामी करतोय. म्हणजे डोक्यात कोणाची आहे ही जी विचारसरणी आहे ना, ही संकुचित विचारसरणी आणि ही समूह आहे ना, हा कायम ह्या इतिहासाकडे बघताना एका संकुचित वृत्तीने बघतो आणि मग म्हणूनच ते त्याच्या पुढचे तुम्ही सगळे आतापर्यंत बदनामी करणारे कोण आहेत पहा ना. मी विचारतो, ब्राह्मणांच्या विषयच नाहीये. पार्थ बाविस्कर आता आपल्या सोबत आहेत. होशियारी ते कोरटकर व्हाया सोलापूरकर आणि ही सगळी अनेक नावं आणि एक विचारधारा सातत्यानं बदनामी करते, अशा प्रकारचा आरोप केला जातोय. ही बदनामी ही अशी का होते आणि ती ठरवून होते का? इतिहासाचे दाखले दिले, पुस्तकांचे दाखले दिले आणि आताच्या वक्तव्याचे सुद्धा त्यांनी दाखले दिले. खरंच असं आहे का? मला जरा महत्वाचे आणि विस्तृत मुद्दे मांडायचे आहेत. सगळ्यात आधी तर संभाजी ब्रिगेडचे आता जे भोसले साहेब आपल्या सोबत आहेत, त्यांनी जे सांगितलं की सावरकर किंवा तथा त्या सगळ्या ब्राह्मण इतिहासकारांनी संभाजी महाराजांबद्दल वाईट साईड लिहिलंय, तर हा त्यांचा गोड गैरसमज आहे. त्यांनी सावरकरांचं हिंदू पदपादशाही हे पुस्तक वाचावं. सावरकरांनी संभाजी महाराजांबद्दलचं एक वाक्य लिहून त्याच्या पुढे एक संपूर्ण पॅराग्राफ संभाजी महाराजांनी धर्मासाठी आणि हिंदुत्वासाठी कसं बलिदान दिलं याच्याबद्दल सविस्तर लेखन केलेलं. त्याच्यामुळे हा त्यांचा पहिला गैरसमज आपण काढून टाकूया. त्याच्यानंतर ते असं म्हणाले, आता मी तुमच्यामध्ये बोललो मध्ये बोलू नका, पूर्णपणे तयारी ठेवा. भोसले साहेब, मी आधीच सांगितलं की मला बोलू देत, तुम्ही गप्प बसा. सुधीरजी, एक जण बोलू. चुकीचं बोललेलं सहन करणार नाही. विलासजी त्यांना सांगा, विलासजी एकमेकांच्या मध्ये प्रवृत्ती आहे ना संभाजी ब्रिगेडची, हीच प्रवृत्ती त्यांना घातक ठरलेली की समोरच्याचं ऐकायचं नाही, मी म्हणेन तेच खरं करायचं. याच पद्धतीने त्यांनी रामदासांची पण अत्यंत वाईट पद्धतीनं बदनामी केलेली आहे. ज्या समर्थ रामदासांनी छत्रपतींचं अतिशय अप्रतिम वर्णन केलेलं आहे. त्याच्यामुळे प्लीज त्यांना आपल्या मुद्द्यावर मी त्यांना थांबवलं. दुसरा मुद्दा, पहिला तर त्यांनी ते पूर्ण वाचावं. आता सावरकरांना कमल गोखलेंनी याबद्दल प्रत्यक्ष विचारलं होतं की काय हो सावरकर, तुम्ही असं, तुम्हाला त्या वाक्यात संभाजी महाराजांबद्दल ते का वाटलं? तर त्याबद्दल कमल गोखलेंना सावरकर असं म्हणाले होते की मी जे लिहिलं त्याला पूर्वीच्या ज्या बखरी उपलब्ध होत्या त्यावर अवलंबून लिहिलं. त्याच्यानंतर सावरकरांनी कमल गोखलेंना प्रश्न विचारलेला आहे की मला वैयक्तिकदृष्ट्या असं अजिबात वाटत नाही की संभाजी महाराज असे असतील, ते जर असे असते तर त्यांनी एवढं शौर्य आणि पराक्रम गाजवू शकले नसते. हा पहिला मुद्दा. आता याच्यानंतर मला एक उदाहरण संभाजी ब्रिगेडनी सांगावं की संभाजी ब्रिगेडने गेल्या इतक्या वर्षांमध्ये एक प्रयत्न केलाय का की कधीतरी ब्राह्मणांची बाजू आणि मराठ्यांची बाजू या दोन्ही बाजू एका व्यासपीठावरती आणून यामध्ये सुलह करावं. संभाजी ब्रिगेडनी काय केलं? संभाजी ब्रिगेडनी रामदासांची बदनामी केली. संभाजी ब्रिगेडनी काय केलं? संभाजी ब्रिगेडनी दादोशी कोंडदेवाचा पुतळाच पाडून टाकला. संभाजी ब्रिगेडनी ज्या पद्धतीनं विघातक कामं महाराष्ट्रामध्ये केले ना, त्यामुळे समन्वयाची जी भूमिका घ्यायला पाहिजे
ती समन्वयाची भूमिका कधी संभाजी ब्रिगेड घेताना दिसलाय का तुम्हाला? अजिबात दिसलेलं नाही. संभाजी ब्रिगेडने असं कधी पण संभाजी ब्रिगेड हा विषय नाहीये पारजी, मुद्दा हा आहे महाराजांची बदनामी. ऐका मी माझ्या मुद्द्याकडे येतोय. ऐका मला इंटरफिअर करावं लागणार, आरोप करताय, माझ्या संघटनेवर आरोप करताय, मी हे सहन करणार नाही. लक्षात घ्या, संभाजी ब्रिगेडने असं कधीही केलेलं नाही. संभाजी ब्रिगेडने आतापर्यंत कुठल्या ब्राह्मणावरती हात टाकला, कुठल्या ब्राह्मणाला अपशब्द बोलून त्याच्यावर हल्ला केला म्हणजे काय होतं त्यांना दिलेला वेळ नको. ऐका ना सुधीरजी, विषय अतिशय संवेदनशील आहे. मला वाटतं विषयाचं गांभीर्य आपण बाळगलं पाहिजे. विषयाचं गांभीर्य आपण पाळूया, त्यांचे मुद्दे मांडूया, महाराष्ट्र ठरवेल. ब्रिगेडवर बोलून छत्रपती शिवाजी महाराज बोलायचं, संभाजी ब्रिगेडवर आपण कृपया बोलू नये. मी काय सांगतो ऐका. महाराष्ट्रामध्ये आता जे जातीय संघर्ष आहे त्या महाराष्ट्राला आपण हे सांगितलं पाहिजे की याच महाराष्ट्रात एक काळ असा होता की छत्रपती शाहूंच्या नेतृत्वामध्ये पेशवे राज्य करत होते आणि जवळपास 100 वर्ष मराठा आणि ब्राह्मण या दोघांनी एकत्र येऊन संपूर्ण हिंदुस्थानवरती हिंदूंचं राज्य, हिंदवी स्वराज्य, छत्रपतींचं राज्य हे हिंदुस्थानभर पसरवलेलं आहे, ज्याला शाहू छत्रपतींचा आशीर्वाद होता आणि जे राज्य पेशवे चालवत होते. अशी ही मराठा ब्राह्मण युती या महाराष्ट्रात 100 वर्ष होती आणि ती महाराष्ट्रात युती असताना या महाराष्ट्रानं अटकेपार झेंडे लावलेले आहेत. आपण हा इतिहास महाराष्ट्र पुढे आणणार आहोत की मग एक कोणीतरी येईल, एक कोणीतरी ब्राह्मणांमधला कोणीतरी माणूस काढेल, मग दुसरा माणूस येईल तो मराठ्यांमधला काढेल. आपण हा जातीय संघर्षच भडकवणार आहोत का? 100 वर्ष ज्या महाराष्ट्राने हिंदुस्थानवर राज्य केलं तेव्हा त्या पेशव्यांचे सगळे सरदार शिंदे, होळकर, पटवर्धन, जाधव ही जी सगळी सरदार मंडळी, हे पार्थजी हे तत्वज्ञान महाराष्ट्राला माहिती आहे, सगळ्यांना मान्य आहे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण का सांगितलं जात नाही? कोरटकर सारखी जी लोक आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलतात त्याच्याबद्दल त्याचा तीव्र शब्दात निषेध का होत नाही? मग त्याचा निषेध करायला त्यांचं समर्थन पुण्या ब्राह्मणांनी केलं, मला सांगा ना. कोरटकरांच्या समर्थनार्थ ब्राह्मणांचे मोर्चे निघालेत का? असं अजिबात झालेलं नाहीये. कोरटकरांचा आम्ही सुद्धा निषेधच करतो. आता ऐका, मग मला हेही म्हणायचंय, जितका निषेध महाराष्ट्रानं कोरटकरांचा केला पाहिजे तितकाच निषेध काल श्रीपाल सबनीस जे बोललेले आहे की नथुराम हा नीच ब्राह्मण होता. नथुराम नीच होता असं म्हणा ना तुम्ही. नथुरामची जात काढायचं तुम्हाला काय काम आहे? म्हणजे उद्या शिर्क्यांवर कोणी बोललं तर शिर्के अंगाला लावून घेणार आणि शिर्के मराठा जात काढणार, आणि नथुरामला कोणी बोललं तर नथुरामची ब्राह्मण जात काढली जाणार. मला पुन्हा तेच म्हणायचंय की महाराष्ट्र हा राजकीय महापुरुषांमध्ये अडकत नाही, तो त्यांच्या जातीमध्ये. मला अमोल मिटकरीने या चर्चेत सुद्धा जात काढायची गरज नाही. ठीक आहे, अमोल मिटकरीची जो हा सगळा संघर्ष आहे, खरं तर मांडणी तुमची सुद्धा बऱ्याचदा त्याच अनुषंगाने असते. हा जो ब्राह्मणेतर जो संघर्ष आहे, या संघर्षातून आपल्या श्रद्धास्थानांच्या त्या सगळ्याचं विद्रुपीकरण होतंय असं वाटत नाही का? आणि महाराष्ट्राला ते परवडणार आहे का? ही चर्चा सुरू झाली ती इंद्रजित सावंतांनी प्रल्हाद निराजी यांच्या बाबतीतले तात्कालीन पुरावे जे एका चर्चेमध्ये आपल्या सादर केले, त्यानंतर रात्री 12:02 प्रशांत कोलटकर नावाच्या एका व्यक्तीने नशेमध्ये त्यांना जो कॉल केला त्या कॉलची क्लिप त्यांनी समाज माध्यमांसमोर आणली. आता इंद्रजित सावंतांसारख्या इतिहास संशोधकांना अशा धमक्या येणं हे काही नवीन नाही. हे अनेक लोक धमक्या देत असतात आणि आपण एखाद्या काही आपल्या मनासारखं त्यांच्या मनासारखं झालं नाही ते धमक्यांचे सत्र सुरू राहतात. पण धमकीच्या माध्यमातून ही जी प्रशांत कोल्हटकर नावाची हलकट आणि नीच वृत्ती आहे, यांनी जे अपशब्द जिजाऊ साहेबांबद्दल वापरले, यांनी जे अपशब्द की बाजी प्रभू नसते तर तुमचा शिवाजी पळाला असता, असं जे काही त्यांनी उन्मत्तपणे त्या, मला वाटतं आपण त्याचा पुन्हा नको विचारायला, आपण ते पुन्हा विचारायला नको. आपण त्याचा फक्त एका शब्दात हे करूया, कारण ऐकायला बरं नाही वाटत ते. आपण फक्त निषेध करू त्याचा. चुकीचं होतं. ठीक आहे, त्याची जी ऑडिओ क्लिप ज्यांनी कोणी ऐकली असेल त्यामधली जी काही शब्द आहेत ते प्रत्येकाच्या मनाला वेदना देणारी आहेत. आणि यानंतर सुद्धा त्याच्या घराला जे काही पोलीस प्रोटेक्शन भेटलं त्या बाबतीत सुद्धा मी निषेधच व्यक्त करतो. आता तुम्ही म्हणाल तुम्ही सरकारमध्ये असताना निषेध का व्यक्त करता? माझं म्हणणं असं आहे की काल परवा सोलापूरकर जे काही बरळला त्याला सुद्धा सुरक्षा व्यवस्था पुरवल्या गेली. मी त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की याच्यावर तात्काळ कारवाई करा, याला तात्काळ अटक करा. आणि हा जो काही प्रशांत कोलटकर आहे, आता त्यांनी हात झटकलेले आहेत. तो म्हणतोय की तो माझा आवाजच नाही, माझ्याकडे त्यांचा नंबर नाही. तात्काळ मुख्यमंत्र्यांनी जरी आदेश दिले असले तर अशी प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये जी शिवछत्रपतीचा, शंभूराजाचा, जिजाऊ साहेबांचा अपमान करते आहे, अशा प्रवृत्तींना घरात संरक्षण पुरवणं आणि त्यांच्यावर कुठली कारवाई न होणं
हे माझ्यासारख्या शिवप्रेमींना आणि महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांना हे वेदनादायी आहे. नंतर नंबर 2, हे सुरुवात कुठून झालेली आहे? संभाजी महाराजांवर आजपर्यंत विलाससर जेवढी नाटकं आणि जेवढी चित्रपट आली त्याची पार्श्वभूमी काय? तर त्याची पार्श्वभूमी आहे चिटणीस बखर. चिटणीसांनी हा राखा काढलाय. माझ्या हाती जयसिंगराव पवार सरांचं पुस्तक आहे. त्यांनी असं स्पष्ट लिहिलं की मल्हार रामरावाचे लिखाण हे पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून केले गेले आहे. मल्हार रामरावाचा खापर पंजोबा बाळाजी आवजी चिटणीस याच संभाजीराजांनी हत्तीच्या पायी देऊन ठार मारले. याचा राग इतक्या पिढ्यानंतरही गेलेला नव्हता. तो राग संभाजी महाराजांविषयी त्याचा पूर्वग्रह निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो. म्हणजे चिटणीस बकरीच्या माध्यमातून अनेक चित्रपट आली. त्या चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराज व्यसनी बदफैली दाखवल्या गेले आणि आता या छावा चित्रपटातून ही चर्चा का निर्माण होते आहे? ही चर्चा याच्याकरता निर्माण होते की गणोजी शिर्केंच्या वारसदारांनी जी काही पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आम्ही फितूर झालो किंवा आम्ही दगा केला याचा कुठला पुरावा नाही, त्या अनुषंगात त्यानंतर या चर्चा आल्या. आता या चर्चेमध्ये अनेक इतिहास अभ्यासक अनेक इतिहास संशोधक तुम्ही बोलावले. आज तर एकाने कहरच केलाय. दादोजी कोंडदेवाचा पुतळा का काढला याबद्दल त्यांच्या मनाला वेदना झाल्या. दादोजी कोंडदेवाचा काय संबंध येतो? छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी न्याय निवाडा दिलाय नागपूर कोर्ट या खंडपीठाने. त्याच्यामुळे मला ते इतिहासाच्या वादात जायचं. ठीक आहे, काही तांत्रिक आवाज गेलेला आहे. हे स्वराज्य होतं. हा तुमचं म्हणणं पूर्ण करा. आणि तुमचा आक्षेप आहे त्यांना संरक्षण दिलं जाऊ नये असं तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे, पारजी याच्याबद्दल तुमचं मत तुम्ही मांडू इच्छिता? आता त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याच्याबद्दल? नाही ऐका, दादोजी कोंडदेवांचा पुतळ्याचा मुद्दा मी काढला नाही. मी सांगितलं की संभाजी ब्रिगेडनी ज्या पद्धतीनं हिंसक पद्धतीनं काम केलंय, संभाजी ब्रिगेडने कधी समन्वयाची भूमिका घेतली का? संभाजी ब्रिगेडने असा इतिहास कधी पोर्ट्रे केलाय का की ब्राह्मण आणि मराठा एकत्र हातात हात घालून 100 वर्ष या देशावर राज्य करत होते? मला एक उदाहरण द्यायचंय या सगळ्या तमाम महाराष्ट्राला. ते असं आहे की काय आपण आदर्श ठेवला पाहिजे महाराष्ट्रासमोर. लक्षात घ्या, स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीला स्थानबद्ध असताना अस्पृश्यता निर्मूलनाचं जे काम करत होते ते काम बघायला डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे विठ्ठल रामजी शिंदे आलेले होते. आणि विठ्ठल रामजी शिंदेंनी सावरकरांचं काम बघितल्यानंतर ते असं म्हणाले होते की सावरकरांनी इथे रत्नागिरीत अस्पृश्यता निर्मूलनाचं जे काम केलंय ते काम बघून मला असं वाटतं की माझं उर्वरित आयुष्य परमेश्वरांनी सावरकरांना बहाल करावं. आपल्या इथे एकत्र सगळ्या जातीतल्या माणसांनी जातीच्या उद्धारासाठी काम केलेली, धर्माच्या उद्धारासाठी काम केलेली अनेक उदाहरणं आहेत. आपण हा जातीय समन्वय महाराष्ट्र पुढे मांडला पाहिजे. न की रामदास स्वामी त्यांचे गुरु नव्हते, दादोजी कोंडदेव त्यांचे गुरु नव्हते, किंवा एकटे आपण फक्त अण्णाजी दत्तो धरून बसणार किंवा आपण एकटे गणोजी शिर्के धरून बसणार. आपला महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करणार आहे आणि तो झाला पाहिजे. मला मुदोजींना ठीक आहे, त्यांनी तर रामदास स्वामींची इतकं वाबाडे काढायचे ठेवलेले नाही. राजे तुमचा मुद्दा म्हणा. माझं म्हणणं आहे की आपण विषय कोणता घेतो आणि आपण येऊन जाऊन संभाजी ब्रिगेड आणि हा विषय नाही आपला. आपला विषय जो आहे, जो मुद्दा गेला, जो प्रशांत कोरटकरनी जे अपशब्द वापरले, इतिहास जो आहे त्या इतिहासावर आपण लक्ष दिलं पाहिजे. कोणताच जातीय द्वेष, मी पहिलेच बोललो, 18 पगड जातींना घेऊन सुराज्य स्थापन झालं. त्यामध्ये ब्राह्मणांनी बी तेवढा सहयोग केला, मराठ्यांनी तेवढा सहयोग केला. बाकी सर्व 18 पगड जातीमधले सर्व लोकांनी त्यावेळेस हर लोकांनी त्याच्यामध्ये सहयोग केला आहे, तेव्हा सुराज्य झालेलं आहे. आणि आपण आता ह्या संभाजी ब्रिगेड आपण कशाला कोणत्या आपण मुद्द्यावर चाललेलो आहोत? आपल्याला वादाचे मुद्दे नाही पाहिजे. आपल्याला हा जो प्रशांत कोराटकरनी जे स्वराज्याच्या निर्मितीमध्ये कोराटकरवर त्याच्यावर कारवाई समर्थन देतो, गुन्हा दाखल झालेला आहे असे माझा मुद्दा असा आहे, स्टेटमेंट देतात आणि त्यांना जर प्रोटेक्शन जे प्रोटेक्शन आपण देतो हे चुकीचं आहे. त्याच्यावर कारवाई होऊन ते शहनिशा व्हायच्या पहिले त्याला तुम्ही हे काय केलं, तुम्ही प्रोटेक्शन देता. म्हणजे आजचं असं झालेलं आहे की आपण थोडक्यामध्ये कुणाला आपण शिव्या द्यायच्या, ऐतिहासिक माणसावर आक्षेप घ्यायचे आणि आपण हिरो बनायचं आणि त्याला शासनाने प्रोटेक्शन द्यायचं. हा जर मुद्दा असेल तर हा मुद्दा काय आहे? गुन्हेगारांचं प्रोटेक्शन करायचं, धर्माबद्दल कुणाच्या इतिहासावर कुणाच्या व्यक्तिमत्वावर प्रहार करायचे आणि प्रोटेक्शन घेऊन बसायचं. त्यांनी जे बोललाय
त्याला प्रोटेक्शन दिलं, त्यावर आम्ही निषेध करतो. आम्ही मुख्यमंत्र्याला विनंती करतो आहे आपल्या माध्यमातून की लवकरात लवकर उद्या महाशिवरात्री आहे, उद्यापर्यंत जर त्याच्यावर आपण कारवाई केली नाही आणि त्याला आपण योग्य ती शिक्षा दिली नाही तर परवा महाशिवरात्री परवा रौद्ररूप आम्ही नागपूरकर दाखवून देऊ, एवढा आपल्याला आम्ही विश्वास देतो. त्यामध्ये सर्व जाती धर्माचे 18 पगड जातीचे लोक सोबत राहील हा बी आपल्याला विश्वास देतो. ठीक आहे. मला या चर्चेमध्ये एक मुद्दा आणायचा आहे. खरं तर जेव्हा इतिहासाचा हा संदर्भ 350 वर्षाच्या नंतर आता आपण सगळेजण देतोय, एक असं काहीतरी सुरू आहे का की माझ्या विचारधारेला हवा तो इतिहास तुम्ही लिहा किंवा मग तो हवा, याच्यासाठी आपापल्या ब्रशनं प्रत्येकजण तो इतिहास रंगवण्याचा प्रयत्न करतोय का, हा मुद्दा मला घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मला संजय सरांकडे जायचं आहे, नंतर बाकी वक्त्यांकडे जाणार आहे की ह्या विचारधारांचा हा संघर्ष आहे का आणि त्याच्यासाठी मग सगळे आपले ब्रश पुढे येत आहेत का. पहिली गोष्ट अशी आहे जी आपण आता ते योग्य मुद्दा उपस्थित केला. इथे विचारधारा, संघी विचारधारा आणि जो तो बाजू आहे आपापल्याला हवा तसाच इतिहास रंगवायचा प्रयत्न करतोय. सांगी वांगीच्या गोष्टी इतिहास बनवल्या जात आहे आणि ते ठामपणे ठासून सांगायचा प्रयत्न होतोय, परंतु याच्यामध्ये इतिहास हरवलेला आहे. इतिहास हा शुद्ध इतिहास असतो, तो कोणाच्या मनाप्रमाणे घडत नाही, तो कोणाच्या मर्जीसाठी घडलेलाही नसतो. हे सत्य हे या सगळ्या मंडळीला कळलं पाहिजे. धमकीचं उत्तर हे प्रतिधमकी देणं हे सुद्धा योग्य नाही, हे सुद्धा मी आवर्जून इथे नमूद करू इच्छितो. कोरटकर चुकीचा वागला, त्याच्यावर काय गुन्हे दाखल करायचे गुन्हे दाखल करा, पण मग तसं आम्ही असं करू तसं करू उग्ररूप दाखवू, ही विधानं सुद्धा ही सामाजिक तेढीला कारण ठरणारी अत्यंत दुर्दैवी वक्तव्य आहेत, हे पण मी इथे म्हणेन. ठीक आहे सर. चौथी गोष्ट अशी आहे की इतिहासाचा उपयोग आजच्या संघर्षासाठी करणं हा एक राजकीय अजेंडा असतो. त्याच्यामध्ये कोणाला आपला राजकीय स्कोर सेट करायचा असतो, आपल्याला कोणाला कोणत्या तरी समुदायावर वर्चस्व मिळवायचा प्रयत्न असतो. ही वर्चस्ववादाची जी भूमिका आहे, वर्चस्ववादाची भावना आहे, ही खरं तर आधुनिक युगात आपण आज राहतोय, 21व्या शतकात आपण आज आलेलो आहोत. आपण थोडे सुद्धा सुबुद्ध झाले नाही. आपण तसेच रानटी नृशंस मध्ययुगातले लोक जसे होते तसेच आजही वागतो आहोत का, हा सुद्धा दुसरा प्रश्न आहे. एआयचं तंत्रज्ञान आहे सर. माझा वेळ थोडासा कमी आहे म्हणून मी तुम्हाला थांबवलं. आणखी 2 पाहुण्यांना घ्यायचं आहे. एआयचं तंत्रज्ञान आम्ही आत्मसात करत असताना 350 वर्षाच्या इतिहासावरून जातीच्या नावानं जर आम्ही लढत असू तर हे दुर्दैवी आहे. पण मला अमोलजींना विचारायचं आहे आणि त्याच्यानंतर सुधीरजी तुमच्याकडे पण येतो. खरं तर संभाजी महाराज धर्मरक्षक होते की संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते, या सगळ्यावरून तो पेंटिंग जे सुरू आहे आपल्या ऐतिहासिक महापुरुषांचं ते कितपत योग्य आहे, हे अजेंडा राजकारण नाही का. संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते आणि स्वराज्याच्या सीमारेषेमध्ये धर्म सुद्धा येतो, हे आवर्जून सांगितलं पाहिजे. दुसरं असं, आजच्या चर्चेमध्ये नागपूरचे राजे भोसले हे जे काही बोलले त्यांचं मी समर्थन करतो. आता बाकी तत्वज्ञान बाकीच्यांनी गुंडाळून ठेवावं की कोणी जर छत्रपतींबद्दल अपशब्द बोलत असेल त्याच्या घराला तुम्ही प्रोटेक्शन देता आणि त्याचा निषेध करायचा नाही, त्याचा विरोध करायचा नाही. महाराष्ट्रामध्ये अशी अपप्रवृत्ती जन्माला आणायची, ती वाढवायची. माझं त्यांना समर्थन आहे की अशा प्रकारे जर एखादा व्यक्ती नीच पद्धतीने बोलत असेल, रात्री तो मदिरा प्राशन करून बोलत असेल तर त्याचा सुद्धा निषेध तितक्याच मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. मी राजे भोसले साहेब आपलं जाहीर अभिनंदन करतो की नागपूरकरांनी जे काही भूमिका घेतली, 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि ब्राह्मण समाज पण त्यामध्ये येणार असं तुम्ही सांगितलं. या सर्वांना घेऊन जिथं कुठं तो प्रशांत कोलटकर असेल त्याला रौद्र रूप आपण विदर्भ वासियांनी दाखवलंच पाहिजे, जेणेकरून परत अशी हिंमत कोणी संभाजी महाराज शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याची करताना 10 वेळा विचार करेल. आणि जी लोक छत्रपती शिवाजी महाराजांना एका धर्माचा किंवा संभाजी महाराजांना एका धर्माचा रक्षक म्हणून रेखाटत आहेत, ती सुद्धा प्रतिमा जे काही आता इतिहास संशोधक येतात, मी आता या अधिवेशनात मागणी करतोय की छत्रपती शिवाजी महाराजांवर अस्सल चरित्र साधना महाराष्ट्रात प्रकाशित केली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा इतिहास महाराष्ट्रासमोर इतिहास संशोधकांच्या आता एक मुद्दा मला फक्त मांडू देत, मग मी थांबतो. गमत बघा, सिनेमा आला आणि सिनेमा आल्यानंतर शिर्क्यांना राग आला आणि मग शिर्के काहीतरी बोलले आणि त्यावरनं प्रकरण सुरू झालं. मग त्यानंतर आता कोरटकर काहीतरी इंद्रजित सावंतांना बोलले आणि त्यावरनं प्रकरण सुरू झालं. तुमच्या लक्षात येते का एक मुद्दा या सगळ्यामध्ये की सिनेमा आल्यापासून 14 फेब्रुवारीपासून आज 27 फेब्रुवारी आहे, गेले 15 दिवस हा सगळा महाराष्ट्र ब्राह्मण विरुद्ध मराठा याच्यात भांडतोय.
खरं तर त्या सिनेमात औरंगजेबानी संभाजी महाराजांचा कसा छळ केला, औरंगजेबानी हिंदू धर्माविरुद्ध काय काय मोठ्या प्रमाणामध्ये त्रास दिला, संभाजी महाराजांना काय पद्धतीने शिक्षा केली, खरं तर औरंगजेब राहिला बाजूला, औरंगजेबानी हिंदूंवरती केलेले अत्याचार राहिले बाजूला, आणि आम्ही हिंदू मात्र खोळ्यासारखे मूर्खासारखे ब्राह्मण आणि मराठा यांच्यात भांडत राहिलेलो. खरं तर छावा पिक्चर आल्यानंतर आपण सगळ्यांनी ऐका ना, एका विचारधारेला ते हिंदुत्ववादी कसे होते हे दाखवण्यामध्ये जास्त रस आहे, दुसऱ्यांना मात्र दुसऱ्या बाजूने रस आहे. पण सामान्य माणसाच्या इतिहासाचा रसभंग होतो ना. अहो मला सांगा, हिंदुत्ववाद हा नाहीये याच्यामध्ये, औरंगजेबानी छळ केला हा मुद्दा नाही. ते सत्तेत, पण ते खरोखर एक प्रश्न पार्थ मला सांगा संभाजी महाराज जर धर्माची लढाई लढत, धर्मयुद्ध लढत होते का संभाजी महाराज पूर्णपणे, की सत्तेचं युद्ध लढत होते? मग जर असं असेल तर अकबराला त्यांनी पाठिंबा दिलेला होता, धर्म कसा आला तिथे? अहो संभाजी महाराज, मग काय संभाजी महाराजांना तुम्ही धर्मवीर म्हणणार नाही आहात का? काय बोलताय तुम्ही? संभाजी महाराज नाही, पण एका धर्मापुरतं का मर्यादित करताय त्यांना? तुम्ही धर्मवीर मोठा की छत्रपती मोठे? एक जण प्लीज माझी वेळ संपली आहे. सुधीरजी तुम्ही बोला आता. नाही पारजी मी तुम्हाला बोल. हा सुधीरजी, 1 मिनिट राहिला शेवटचा, प्लीज. मला सांगा, मी फक्त मी कुणी बदनामी केली, मला ते सावरकरांचं सांगतात, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये. त्यांनी कमल किशोर गोखलेंनी ते लिहिलंय किंवा त्यांनी ते सावरकरांनी लिहिलं का त्याच्यावरती एक पुस्तक काढलं का की संभाजी चांगला होता म्हणून? नाही ना काढलेलं. मला त्याच्याबद्दल पण बोलायचं नाहीये, मला ह्या वादात नाही जायचंय. पण तुम्ही बघा, संभाजी ब्रिगेड, आता तुम्ही उगाच बोलू नका विलासराव, संभाजी ब्रिगेड आपल्या बाविस्कर, तुम्ही संभाजी ब्रिगेडने कधीही असा विषय केलेला नाही. संभाजी ब्रिगेडने खरा इतिहास लोकांसमोर मांडला. आता मांडताना मला सांगा, आतापर्यंत संभाजी महाराज बदनाम का तुम्ही केले? जर इतिहास माहिती होतं, कमल किशोर गोखले आणि वासी बेंद्रेने संभाजी महाराजांचा इतिहास पूर्ण समोर आणल्यानंतर देखील बरीच वर्ष त्यांचा इतिहास लोकांना माहित नव्हता. अलीकडे संभाजी ब्रिगेडने ही चळवळ स्थापन केल्यानंतर हा इतिहास माहिती झाला. का नाही तुमच्यासारखे वक्ते तयार झाले? का नाही? कुठेतरी थांबलं पाहिजे ना आता. सुधीरजी हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना आता कुठेतरी. एक गोष्ट इतिहासात झालेल्या चुका दोन्ही बाजूनी स्वीकारून पुढे जाता नाही का येणार? इतिहास मांडून सोयीचं राजकारण करणाऱ्या इतिहासकारांच्या आणि वर्णवर्चस्वाचा टेंबा मिरवणाऱ्या इतिहासाविरुद्ध संभाजी ब्रिगेड काम करते. ते परत जो कोणतो ना कोरोळकर, त्या कोरोळकरला संभाजी ब्रिगेड सोडणार नाही, हे तुम्हाला या माध्यमातून सांगतोय. नाही त्याचा निषेधच, पण एकमेकांच्या जातीबद्दलचा द्वेष पसरवला जाऊ नये ही मात्र भूमिका नक्की आहे. आणि इतिहासात झालेल्या ज्या चुका आहेत त्या चुका मान्य करून आपण पुढे जाणं सुद्धा शहाणपणाचं ठरेल महाराष्ट्र म्हणून. पण या सगळ्यामध्ये महाराजांचा जो इतिहास आहे तो बदनाम होता कामा नये, त्याचं विद्रुपीकरण होता कामा नये आणि इथल्या समाजाची वीण विस्कटता कामा नये. या सगळ्याची काळजी सगळ्यांनी घ्यायला हवी. आणि ज्यांना बोलायला जीभ दिली ना त्यांनी जरा भान बाळगून बोलायला हवं, आणि नसेल तर कायद्यानं त्यांना शासन व्हायला हवं. आम्ही प्रेक्षकांना जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा प्रेक्षकांचं काय मत होतं बघा, की इतिहासाकडे जातीय नजरेनं पाहिलं जातंय का, ब्राह्मणेतर या नजरेनं पाहिलं जातंय का? 88% लोकांना वाटतंय होय, 12% लोकांना नाही असं वाटतंय. पण या जातीय नजरेतून महाराष्ट्रामध्ये जातीय विखार वाढतोय. तो जातीय विखार संपला पाहिजे. महाराजांचा जो खरा इतिहास आहे तो महाराष्ट्राच्या समोर आला पाहिजे. ना या रंगाचा ना त्या रंगाचा. महाराज जे होते ते इथे यायला हवे समोर, हीच सामान्य माणसाची अपेक्षा आहे. आणि महाराजांची बदनामी तर कदापि सहन केली जाणार नाही, हे तितकंच खरं. या चर्चेत आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देमध्ये चर्चेत आपण इथेच थांबतोय. ब्रेक नंतर पुढचा मुद्दा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.